प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। मुंबईत भाजप शिवसेनेनं गाठला बहुमताचा आकडा। भाजपचा 89 तर शिवसेनेचा 29 जागांवर विजय। पीएमसीत महायुतीचा महापौर बसणार। राज्यात बाळासाहेब ठाकरे एकच ब्रँड, फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला। मुंबईत मराठीच महापौर होणार, तर उद्या ईव्हीएम, पाडू आणि शाई असे अनेक विषय येतील। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला। पंचवीस वर्षांच्या ठाकरेंच्या बीएमसीतील सत्तेला सुरुंग। ठाकरेंची शिवसेना 65 जागांवर विजयी, तर मनसेला अवघ्या 6 जागा। राज्यातील 29 महापालिकांपैकी 17हून अधिक ठिकाणी भाजपची मुसंडी। भाजप कार्यकर्त्यांकडून धुरंधर देवाभाऊ म्हणत फडणवीसांवर स्तुतीसुमनं। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा अजित पवारांना दे धक्का। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 83 तर पुण्यात 90 उमेदवार विजयी। पुण्यात भाजपनं उडवला राष्ट्रवादीचा धुवा। जल्लोषावेळी मुरलीधर मोहोळ यांनी थोपटले दंड। महापालिका निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का। समाधान सरवणकर, कप्तान मलिक आणि दीप्ती वायकरांसह अरुण गवळीच्या दोन्ही मुलींचा पराभव। नवी मुंबईत गणेश नाईकांचा शिंदेंच्या शिवसेनेला धोबीपछाड। भाजप 65 तर शिवसेना 42 उमेदवार विजयी। महापालिका निवडणुकीत एमआयएमची जोरदार मुसंडी। छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 तर इतर 12 महापालिकांमध्ये एकूण 95 उमेदवार विजयी। आणि लातूरमध्ये काँग्रेसनं गड राखला। 70 पैकी 37 जागांवर काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार विजयी, तर भाजपला 14 जागांवर मानावं लागलं समाधान। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। कालचा दिवस खरे तर अभूतपूर्व असा होता। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निकालात महायुतीनं बाजी मारली आहे। मुंबई महापालिकेवर शिवसेना भाजप महायुतीचा झेंडा फडकलाय। भाजपनं 89 जागांवर तर शिवसेनेनं 29 जागांवर विजय प्राप्त केलेला आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 65 जागांवर सरशी साधली आणि राज ठाकरेंच्या मनसेनं 6 जागा मिळवलेल्या आहेत आणि काँग्रेसला 24 जागा मिळाल्या। तर समाजवादी पार्टीनं 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 1 जागेवर विजय प्राप्त केलाय। मुंबई महापालिकेसह राज्यातील 17हून अधिक महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकलाय। विरोधकांवर टीका न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर प्रचार हाच अजेंडा मुख्यमंत्री फडणवीसांनी या निवडणुकीत राबवला आणि मतांच्या रूपानं जनतेनं भाजपला कौल दिला। या महाविजयानंतर मुंबईत भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी झळकवलेले पोस्टर्स चर्चेत आले। धुरंधर देवाभाऊ अशा आशयाचे पोस्टर कार्यकर्त्यांनी लावले।
नगर परिषदेपाठोपाठच आता महापालिकेत देखील भाजपच अव्वल ठरलाय. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत. 29 पैकी 25 महानगरपालिकामध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही. आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय. आज एक गोष्ट अजून या निकालाने स्पष्ट केलेली आहे. महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो, कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. दरम्यान मुंबईमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड असं इतर कुणीही स्वतःला ब्रँड समजू नये असं म्हणत मुख्यमंत्री यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय. मुंबईमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे ब्रँड, इतर कुणीही स्वतःला ब्रँड समजू नये असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय. मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये ब्रँड जर म्हणाल तर एकच होता, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. इतर कोणीही आपल्याला ब्रँड समजणं हे अतिशय अयोग्य आहे. तशा पद्धतीने कोणीही समजू नये असं माझं मत आहे. मी असं म्हणेन की आमच्या विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांनी साथ दिलेली आहे. महापालिका निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि यावेळी दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असल्याचं कळतंय. महापालिका निवडणुकीतल्या भाजपच्या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. नागपुरात त्यांची ही भेट झाली आणि यावेळी दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा देखील झाली. सर्वांचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या महायुतीनं विजय प्राप्त केलाय. ठाकरे बंधू आणि भाजप महायुतीमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला आणि आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलंय आणि ज्यांनी विकासाला नाकारलं होतं त्यांना नाकारलंय अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. परफॉर्मन्स बेस या ठिकाणी लोकांनी निकाल दिलेला आहे. आता उबाटाने देखील 160 जागा लढवून मला वाटतं 60 जागा त्यांच्या आघाडीवर आहेत. परंतु महायुती म्हणून आम्ही सत्तेच्या जवळ पोहोचलो आणि सत्ता महायुतीला मिळेल हा विश्वास आहे. त्यामुळे विकास हाच ब्रँड या ठिकाणी लोकांनी स्वीकारलेला आहे. डेव्हलपमेंट हा ब्रँड लोकांनी स्वीकारलेला आहे. महापौर पद किंवा सत्ता खुर्ची यापेक्षा मुंबईकरांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडवायचे आहेत. मुंबईला साजेशी मुंबई दिसली पाहिजे आणि ज्या पद्धतीने मी नेहमी सांगायचो मुंबईच्या बाहेर फेकला गेला तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे. यासाठी झोपडपट्टी मुक्त मुंबई, जे रखडलेले SRAचे प्रकल्प,
जे रखडलेले धोकादायक इमारतींचे प्रकल्प आम्हाला मार्गी लावायचे, त्यासाठी महायुतीचा महापौर होईल. महायुतीचा महापौर व्हावा. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी कडवी लढत दिली आणि या निवडणुकीत मनसेचे 6 उमेदवार विजयी झालेत. मनसेच्या विजयी झालेल्या नगरसेवकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि यावेळी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मला खूप खूप आभार मानावेसे वाटतात. त्याचबरोबर दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत, वरिष्ठ पदाधिकारी आहेत, यांनी देखील मला खूप सपोर्ट केला. वेळोवेळी माझ्या कार्यालयाला भेट देणं, माझ्या प्रचारात भेट देणं, अगदी अनिल भाऊ असोत, महेश असो, आमचे सरदेसाई असोत, अमितजी असोत, आदित्यजी असो, उद्धवजी असोत, राजसाहेब असोत, म्हणजे अगदी टॉप टू बॉटम सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खरोखर माझ्यावर खूप प्रेम केलं. प्रचारादरम्यान मला खूप सहकार्य केलं. मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे. त्याचबरोबर माझ्या कुटुंबाचं देखील मला आभार मानायचे. दरम्यान या निवडणुकीमध्ये अनेक प्रस्थापितांना धक्का बसलेला आहे. कोण कोण आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. रवींद्र वायकर जे खासदार आहेत शिवसेनेचे, त्यांची मुलगी दीप्ती वायकर या पराभूत झाल्यात. त्यानंतर भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय यांचा देखील पराभव झाला. शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झालाय. दादरच्या वॉर्ड क्रमांक 190 मध्ये भाजपच्या शीतल गंभीर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली पाटणकर यांच्यामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. मतमोजणीच्या 5व्या राऊंडपर्यंत आघाडीवर असलेल्या वैशाली पाटणकर 6व्या फेरीत मात्र अवघ्या 126 मतांनी मागे पडल्या आणि शीतल